नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. 13 तारखेपासून एक जागर यात्रेची सुरुवात होत आहे आणि ती संपणार आहे साधारण 16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. आणि या संदर्भामध्ये आता प्रचार आणि प्रसार आणि निमंत्रण देण्याचे कामं सध्या सुरू आहेत. ही जी मराठवाडा स्वाभिमान जागर यात्रा आहे त्याचे संयोजक नामदेव पाटील तळेगावकर सर आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. लातूरमधल्या विविध तज्ज्ञ लोकांचं यावर मत आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत की ते या संदर्भामध्ये काय विचार करतात. आज मी ज्या ठिकाणी आलेलो आहेत ते सर आहेत लातूरचे नामांकित वकील असलेले, ज्यांना आपण विधितज्ञ असं सुद्धा म्हणू शकतो, तर ते ॲडव्होकेट बळवंत जाधव साहेब आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. सर, सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की काय वाटतं एकंदरीत मराठवाडा स्वाभिमान जागर यात्रेच्या संदर्भामध्ये आपण कसा विचार करता? मराठवाड्याच्या प्रश्नासाठी जागर आवश्यक आहे. आश्वासनं आम्हाला दिली जातात पण त्याची पूर्तता होत नाही. त्यापुढे जाऊन मी असं म्हणेन की पूर्ण मराठवाड्यासाठी आम्ही भांडतपेक्षा माझा एक प्रश्न असा आहे की उस्मानाबाद जिल्हा, धाराशिव, लातूर आणि बीड यांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. खाली तिकडं जायकवाडीचं पाणी फुललं आहे, विष्णुपुरीचं पाणी फुललं आहे, परंतु आमचा जो भूभाग आहे खर्ड्यापासून लोह्यापर्यंत, मांजरसुंब्यापासून येडशीपर्यंत, तुळजापूरपर्यंत हा सगळा भाग उंचवट्यावर आहे. ह्या भूभागावर पडतं आहे तेवढंच पाणी आम्हाला मिळतं. त्यामुळं या भूभागाचं, बीडच्या काही भागाचं, लातूरचं, धाराशिवचं पाण्यामुळं अनेक हाल झालेले. तुम्ही लातूरला रेल्वेनं पाणी म्हणजे लातूरला मदत केली का बदनामी केली सरकारने हे मला काही कळत नाही, इतकं वाईट आहे. आणि या प्रश्नावर प्रकाशझोत टाकून जे आम्हाला मंत्रिमंडळाची मराठवाड्यात बैठक घ्यायची, आम्हाला आश्वासनं द्यायची आणि त्याची पूर्तताच काही करायची नाही. लातूरचे कारखाने ओसाड पडत आहेत पाण्यामुळं. यावर्षी पाणी बरं आहे म्हणून ठीक आहे. मी उदाहरण द्यायचं झालं तर सांगेन, गर्जे नावाचा एक MIDCत कारखाना होता, स्टील कारखाना. फक्त त्या पाण्यामुळं तो देश धडूला लागला. एक कारखाना म्हणजे कारखानदार नाही, त्या ठिकाणी काम करणारी पोरं. आज आमच्या भागातली पोरं पुण्यामध्ये, पूर्ण पुण्यामध्ये 1.5 ते 2 लाख पोरं कुठं हॉटेलवर काम करतात, कुठं लॉजवर काम करतात, कुठं गाडी चालवतात. त्यांचं पुनर्वसन इथं, त्यांची शेती आहे 3-4 एकर, इथंच झालं पाहिजे. त्याला मुबलक पाणी मिळालं पाहिजे. आणि मराठवाड्याकडं बघण्याचा दृष्टिकोन गोपीनाथराव मुंडे, विलासराव आणि प्रमोद महाजन गेल्यानंतर असा कुणी नेता नाही की जे मराठवाड्याच्या या प्रश्नाकडं लक्ष देऊन प्रकर्षानं मराठवाड्यासाठी काय की. विलासराव म्हणायचे, महाराष्ट्राच्या विकासाचा ताटातला पहिला घास मी लातूरकराला देतो. असा नेता पुन्हा आम्हाला मिळाला नाही. आणि त्यामुळं हे नागपूरचे, मुंबईचे या लोकांना आमच्या प्रश्नाची जाण नाही. त्यामुळं या प्रश्नावर लोकांमध्ये जागृती करून आता ज्या लोकांनी आश्वासनं दिली ती लोकं 17 सप्टेंबरला झेंडा फडकवण्यासाठी येत आहेत. त्या लोकांना हे सांगणं गरजेचं आहे की तुम्ही आश्वासनं दिली पण त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळं आधी पूर्तता करा आणि पुन्हा झेंड्याला हात लावा, असं सांगणारी जागर यात्रा असावी असं मला वाटतं. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत सरांचं म्हणणं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यात सुद्धा राजकीय उदासीनता आहे मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये आणि बरेचसे गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये अनुशेषाचा पण मोठा भाग येतो सर, की 2-2.5 लाखाचा अनुशेष, एवढा मोठा डिफरन्स या ठिकाणी मराठवाड्याच्या संदर्भामध्ये आहे आणि ते मराठवाड्यावर वारंवार अन्याय होत आहे. सर, हा मोर्चा सर्वपक्षीय आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता सगळे लोक एकत्रित येताना आपल्याला दिसून येत आहेत. तर आपल्या वतीनं कशा पद्धतीचा सहभाग या मोर्चामध्ये? मी याला सर्वपक्षीय पेक्षा सर्व मराठवाड्यातल्या जनतेचा प्रश्न आहे. पक्षी आपण बाजूला ठेवू, पक्ष काय रोज कामाची नाही. पक्ष इलेक्शनमध्ये, विधानसभेला, लोकसभेला, ग्रामपंचायत, महानगरपालिका इथं मी पक्षाला महत्त्व देत नाही. आणि सर्व जनतेचा प्रश्न आहे, जे कुण्याच पक्षाचे नाहीत त्याही लोकांनी, मराठवाड्यातल्या या भागातील लोकांनी या अनुशेषासाठी, आपल्या सिंचनासाठी, आपल्या पाण्यासाठी, हक्काच्या पाण्यासाठी एकत्र येऊन भांडणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ठीक आहे. तर या ठिकाणी सरांनी सांगितलं आहे की राजकारण हे भाग वेगळा आहे, परंतु मराठवाड्यातील प्रत्येक व्यक्तीनं मराठवाड्याच्या विकासासाठी इथं योगदान गरजेचं आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आपण आत्ता चर्चा केली लातूरचे सुप्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट बळवंत जाधव सर यांच्यासोबत आणि त्यांनी आपलं या संदर्भातलं मत आपल्यासमोर सांगितलं आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी, लातूर.